2008 साल जेव्हा IPLचं पहिलं पाऊल पडलं तेव्हा एका हाताने बनवलेल्या हिरे जडवलेल्या आगळ्या वेगळ्या ट्रॉफीनं सर्वांचं लक्ष वेधलं। IPLची फायनल जिंकल्यावर खेळाडू जी ट्रॉफी हवेत उचलून जल्लोष करतात ती ट्रॉफी खरी नसते। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। मग ओरिजिनल ट्रॉफी जाते कुठे आणि IPL ट्रॉफीची खरी किंमत किती आहे? चला तर जाणून घेऊयात IPL ट्रॉफीची अशी 5 जबरदस्त सिक्रेट्स जी तुम्हाला कदाचित माहिती नसतील। आपलं पहिलं आणि सर्वात मोठं सिक्रेट म्हणजे विजेत्या टीमला कधीच ओरिजिनल IPL ची ट्रॉफी घरी घेऊन जायला मिळत नाही। मैदानावर सेलिब्रेशन करताना फोटो काढताना जी ट्रॉफी दिसते ती ओरिजिनलच असते, पण एकदा का सेलिब्रेशन संपलं की ती ट्रॉफी विजेत्या संघाकडून परत घेतली जाते आणि ही खरी ट्रॉफी मुंबईतल्या BCCIच्या मुख्यालयात एका भक्कम लॉकर मध्ये जपून ठेवली जाते। मग प्रश्न उरतो की विजेत्या टीमला मिळतं तरी काय? तर त्यांना मिळते त्या ओरिजिनल ट्रॉफीची हुबेहूब प्रतिकृती, म्हणजेच एक रेप्लिका। ही रेप्लिका आपल्या ऑफिसच्या कॅबिन मध्ये अभिमानाने ती मिरवू शकतात, सजवू शकतात। यामागचं कारण एकच आहे की ओरिजिनल ट्रॉफी हा IPLचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो वर्षानुवर्ष एकाच स्वरूपात जपला जातो। आता वळूयात दुसऱ्या रहस्याकडे, जे ट्रॉफीच्या डिझाईनशी संबंधित आहे। आज आपण जी कपच्या आकाराची आकर्षक ट्रॉफी बघतो ती सुरुवातीला तशी अजिबात नव्हती। 2008 मध्ये जेव्हा IPLची सुरुवात झाली होती तेव्हाची ट्रॉफी दिसायला पूर्णपणे वेगळी होती। ती ट्रॉफी होती भारताच्या नकाशाच्या आकाराची। एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या 14 कारागिरांनी ती हाताने बनवली होती आणि या डिझाईन मध्ये सोन्याचा मुलामा दिलेला एक बॅट्समन होता आणि भारताच्या नकाशावर तेव्हाच्या 8ही टीम्सचं नाव रुबीज वापरून कोरलेलं होतं। हे युनिक डिझाईन फक्त पहिल्या 3 सीझनसाठी म्हणजेच 2008, 9 आणि 10 मध्ये वापरण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र ट्रॉफीची डिझाईन कायमचं बदललं। 2011 पासून IPLच्या ट्रॉफीला तिचा सध्याचा प्रतिष्ठित आकार मिळाला। हे डिझाईन काहीसे 1983च्या वर्ल्ड कप ट्रॉफी पासून प्रेरित झाल्याचं म्हटलं जातं। हाताळायला सोपं आणि दिसायला पारंपरिक आणि तितकंच आकर्षक डिझाईन देणं हा या मागचा उद्देश होता। तेव्हापासून आजपर्यंत हे डिझाईन कायम आहे। मग आता दरवर्षी ट्रॉफीमध्ये काही बदल होतो का? तर थेट ट्रॉफीवर कोरीव काम नाही, पण प्रत्येक वेळी विजेतेपदाला एका नव्या ओळखीने नक्कीच ओळखलं जातं। जसं की DLF, पेप्सी, विवो किंवा आता टाटा IPL। ट्रॉफीच्या हँडलला बांधलेले रिबन्स आणि स्पर्धेचं नाव हे दरवर्षीच्या टायटल स्पॉन्सरनुसार बदललं जातं, ज्यामुळे प्रत्येक वर्षीच्या विजयाची ओळख ही थोडी वेगळी ठरते। आता आपलं चौथं रहस्य त्या ओरिजिनल ट्रॉफीशी जोडलेलं आहे जी BCCIच्या मुख्यालयात असते। हा फक्त कप नाहीये, तर IPLचा चालता बोलता इतिहास आहे। या ओरिजिनल ट्रॉफीच्या खालच्या भागावर म्हणजे बेसवर आजपर्यंतच्या सर्व विजेत्या संघांची नावं आणि त्यांनी विजेतेपद पटकावलेलं वर्ष कोरलेलं आहे। 2008च्या राजस्थान रॉयल्स पासून ते अगदी शेवटच्या विजेत्यापर्यंत सगळ्या चॅम्पियन्सची नावं या ट्रॉफीवर आहेत। त्यामुळे जेव्हाही कुणीही ओरिजिनल ट्रॉफी पाहतो तेव्हा त्याला IPLच्या संपूर्ण इतिहासाची आणि चॅम्पियन्सच्या गौरवशाली परंपरेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। आता आपलं 5वं आणि शेवटचं रहस्य आहे जे ट्रॉफीची व्हॅल्यू आणि तिच्या खऱ्या ओळखीशी संबंधित आहे। ट्रॉफीवर एक संस्कृत श्लोक कोरलेला आहे, यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोतीहि। याचा अर्थ जिथे प्रतिभेला संधी मिळते। पण खरं रहस्य काय आहे? तर ते आहे ट्रॉफीच्या घडणीत आणि तिच्या मूळ किमतीत। ही ट्रॉफी सोने, चांदी आणि ॲल्युमिनियम सारख्या मौल्यवान धातूंपासून बनवलेली असून त्यावर सोन्याची पॉलिश आहे। BCCIने कधीही ऑफिशियली याची प्राइस सांगितलेली नसली तरीही मीडिया रिपोर्ट्सनुसार या ट्रॉफीची प्राइस ही 30 ते 50 लाख रुपये असू शकते। ही ट्रॉफी फक्त एक चषक नाहीये, तर ती स्वतःच एक मौल्यवान आर्टवर्क आहे। तर ही होती IPL ट्रॉफीची 5 खरी रहस्य। विजेत्याला रेप्लिका मिळवण्यापासून ते ट्रॉफीच्या बदलत्या डिझाईन पर्यंत आणि तिच्या खऱ्या किमतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक वेगळी कहाणी दडलेली आहे। यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की IPLची ट्रॉफी फक्त कप नसून ती प्रतिभा, वारसा आणि इतिहासाचं एक चमकदार प्रतीक आहे। आता तुम्हाला यातली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आश्चर्यकारक वाटली? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा।